नमस्कार, मी गौतम भंडारे. बंडखोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 4चे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार मोहसिन शेख आणि मंदाकिनी पाडोळे या उमेदवार आहेत. आणि जे अपक्ष म्हणून इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते ते साजिद सय्यद आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आपल्याला या भागातून आपल्या प्रभागात प्रतिसाद कसा मिळत आहे. प्रतिसाद उदंड मिळत आहे, चांगला मिळत आहे. आणि जनतेच्या समस्याही आम्ही बऱ्यापैकी सोडवलेल्या आहेत पूर्वी आणि आत्ताही सोडवत असल्यामुळं आम्हाला खात्रीशीर विजयी होण्याची खात्री आहे. आम्हाला आपलं काय विजन आहे या भागात? विजन हे विजनचं आलं तर पहिला हा आरोग्याचा आमच्या दृष्टीनं विजन आहे. आरोग्याचे प्रश्न सर्वात महत्त्वाचे प्रश्न वाटतात मला ह्या दृष्टीने. दुसरं स्वच्छतेचं, पाण्याचं, रस्त्याचं हे तर प्रश्न दैनंदिन येणारच आहेत, परंतु आरोग्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आणि आर्थिकदृष्ट्या झळ लावणारा प्रश्न असतो प्रत्येक कुटुंबाला. तर आरोग्याचे प्रश्न जेवढे सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधकाकडून अकोल्याचा विकास काय झाला नाही, आम्हाला परिवर्तनाची संधी द्या, विकास करण्याची संधी द्या असं बोललं जाते. तर त्याबद्दल काय बोलाल? मुळात सत्ता आत्ता राज्यामध्ये आणि केंद्रात ही भाजपची आहे आणि प्रशासक ही त्यांच्या नेतृत्वातच काम करत होते 4 वर्षापासून. तर तुम्ही काय केले गावकऱ्यांसाठी, अकलूजकरांसाठी तुम्ही काय केले, हा माझा त्यांना सवाल आहे. राहिला प्रश्न, ह्याच्यापूर्वी ग्रामपंचायत असताना जेवढे डेव्हलपमेंटचे काम झाले आहेत तेवढे आशिया खंडातल्या कुठल्याच ग्रामपंचायतीत झालेले नाही. आणि आत्ताच्या नगरपरिषदच्या दृष्टीने 4 वर्ष झाले तर 65 ते 60 लाखापर्यंतचा निधी हा प्रशासक असतानाही काम झालेला आहे. तर काम करणारं कुटुंब मोहिते पाटील कुटुंब आहे आणि अकलूजकरांचं त्यांच्यावर प्रेम आहे, विश्वास आहे. म्हणूनच आम्ही 100% 27च्या 27 जागा जिंकणार. 26+1 नगराध्यक्षपद. अकोल्याच्या दहशतीबद्दल बोलत आहे ते. दहशत कुठं आहे? दहशत तर इथं नाहीच. दहशत बघायची असेल तर त्यांनी दुसऱ्या कुठंतरी गावामध्ये जाऊन पाहावे, किंवा इथं अकलूजमध्ये ज्या प्रकारे सर्व समाज गुण्यागोविंदांनी नांदत आहे तर प्रत्येक समाजात जाऊन तुम्ही विचारा हा सवाल, दहशत आहे का? उगाच कोणतरी बाहेरनं येणार आणि बोलणार, ह्यात काही तथ्य नाही. दहशत आहे तर विकासाची आहे फक्त. प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्याचे आपल्याला आव्हान वाटतं का? नाही, मला एकतर आव्हान कोणाचंच वाटत नाही. माझी लढाई ही माझ्याशीच आहे. कारण समोरचा आणि मी हे तुलना करणार नाही. कारण मी कामं केलेले आहेत आणि इतर कामं प्रशासनाच्या माध्यमातून मी प्रत्येक वैयक्तिक सोडवण्याचा माझा दृष्टिकोन आहे. त्यामुळं मी प्रतिस्पर्धी कोणाला समजत नाही आणि आम्ही 100% जिंकणार एवढी आम्हाला खात्री आहे. आपलं विजन काय असेल? आपण ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला, नगरसेविका झाल्यानंतर आपण काय कोणकोणती कामे करणार? रस्त्याचे कामे, परत गटरीचे, लाईटीचे, कुठं काय ही झाले ती स्वच्छता करून घेणे. आणि माझ्या प्रभागातून जी कुटुंबाचे आहे ते नक्की समक्ष मी प्रयत्न करणार सोडवण्याच्या. ते प्रभाग क्रमांक 1चे उमेदवार म्हणत होते की आमच्या इथं आता विकासाची गरज नाही, सगळा विकास झालेला आहे. तुम्हाला वाटते का सगळा विकास झालेला आहे? काय प्रश्न राहिलेत का? झालं असणार, त्यांनी केला म्हटलं झालंच असणार नक्कीच. तुम्ही अपक्ष म्हणून या ठिकाणी फॉर्म भरला होता, तर तुम्ही पाठिंबा दिलेला आहे मोहसिन शेखला. तुम्ही माघार काय घेतली? माळशिरस तालुक्याचे आमदार व विकास पुरुष सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब व माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शब्दाला मान देऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार मोहसिनभाई यांना पाठिंबा दिलेला आहे. पण का पाठिंबा दिला? मी पहिल्यापासून सन्माननीय जानकर साहेबांचा खंदा समर्थक आहे आणि इथं आपल्या मताचं विभाजन होऊन प्रतिस्पर्धी व्यक्तीला कुठंतरी त्याचा लाभ होईल आणि आपल्या घरातील व्यक्ती इथं कुठंतरी बॅकफुटला जाताना दिसत असल्यामुळं मी हे पाठिंबा दिलेला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी
आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर दबाव तंत्राचा वापर केला, साजिद सय्यद यांना अर्ज माघार घ्यायला लावा आणि आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला लावा म्हणून, या तथ्य आहे का? असं काही सुद्धा नाही. खासदार भाईसाहेब हे माझे चांगले मित्र आहेत आणि आमदार साहेब तर माझे सर्वस्वच आहे. त्यामुळं अशा कोणी वावड्या उठवत असेल तर त्याला काही यात तथ्य नाही आणि विनाकारण हे बदनामीचं षडयंत्र असू शकतं. प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल आणि भाजपाबद्दल आपलं मत काय? मला तर इथं प्रतिस्पर्धी उमेदवारच दिसत नाही आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार असतोच कुठे इथं, तो असतो पुण्यात. त्याला इथला अकलूजच्या समस्याची काय माहिती आहे? प्रभाग क्रमांक 4 हे आमचं कुटुंब आहे. कुटुंबातली जी बी काय समस्या असेल ही कुटुंबातल्या व्यक्तीला माहीत असते. बाहेरनं येणाऱ्या व्यक्तीला काय माहिती आहे इथल्या समस्या? इथल्या ज्या बी समस्या आहेत ते आम्हाला माहिती आहे, त्यामुळे ते प्राधान्याने आम्ही सोडवण्याचं काम करणार आहे. रामभाऊ सातपुते सारखं दहशत आहे म्हणतात. अकलूज आम्हाला दहशतमुक्त करायचं आहे. अकलूजचा मोहिते पाटलांनी कधी विकास केला नाही. मग विकास झाला नाही असं वाटते आणि खरंच अकलूज दहशत आहे असं वाटतंय का? परवा दिवशीच जानकर साहेबांनी सांगितलं अकलूजमध्ये दहशत असते तर ती कोण कुठला आहे ही स्पष्ट शब्दात सांगितलं. तो शब्द मला काही इथं वापरायचा नाही. अकलूजमध्ये दहशत असते तर तुम्ही फॉर्म भरला असता का? अनगरला ज्या पद्धतीनं सर्व बिनविरोध झाले आणि नगराध्यक्ष पोलीस प्रोटेक्शनमध्ये फॉर्म भरायला आल्या, तसं तुम्हाला इथं कुणी अडवलं? तुमच्या उमेदवाराला कुणी काय बोलले? किंवा तुम्ही येताय जाताय, तुम्ही एवढी गरळ वागताय, एवढं येडं वाकडं बोलताय, तुम्ही एवढं आमच्या आया बहिणींविषयी येडं वाकडं बोलताय, शिक्षणाविषयी बोलताय, ह्याच्याविषयी बोलताय, तरी तुम्हाला कोण काय बोललं ना? आणि मग दहशत असली तर तुम्ही एवढं बोलू शकला असता का? तुम्ही एवढं बोलू शकला नसताना दहशत असती तर. रामभाऊ आता अकलूजकर व्हायला लागलेत, अकलूजमध्ये ते बंगला बांधायला लागलेत, याबद्दल? रामभाऊला आता किती घर आहेत हे काय मला माहीत नाही, त्यामुळे मी ती सांगू शकत नाही ते अकलूजकर होतील का नाही. आता बीडवरनं पुण्याला, पुण्यावरनं मांडव्यावरनं अकलूजला, अजून अकलूजवरनं कुठं ही काय आपल्याला माहीत नाही. त्यामुळे त्या विषयावर मला काय बोलायचं नाही. कारण का ते एवढ्या गावाचे होऊ शकले नाही, ते अकलूजचे काय होणार आहेत? अकलूजकर फक्त आणि फक्त इथले अकलूजचेच असतात. अकलूजकर कोणाला म्हटलं जातं? ज्याचा जन्म इथं, ज्याचा कर्म इथं, ज्याची भूमी इथं, याला अकलूजकर म्हटलं जातं. बाहेरनं तुम्ही येऊन इथं 50 वर्ष जरी राहिला तरी त्याला काय म्हणतात? राहिला माडेकर. आता आमचा बाया माडेकर, त्याचं सगळं इथं गेलं पण त्याला माडेकरच म्हणतात ना. त्यामुळे अकलूजकर व्हायला त्याला जन्म इथं घ्यावा लागतो, तेव्हा अकलूजकर होतो. मोहिते पाटील म्हणतात की अकलूजकर म्हणून आम्ही एकमेकाचे काय प्रश्न असेल ते सोडवू, इतरांनी अकलूजमध्ये लक्ष घालू नये, परक्याने येऊ नये. तर भाजपचे म्हणतात की आम्ही इथला लोकप्रतिनिधी होतो, आमदार होतो, मग हे यांना आम्ही परके कसे वाटतो? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की रामभाऊची उमेदवारी ही लादली गेलेली होती आणि त्यावेळेला रामभाऊला अकलूजच्या एकाही माणसानं न ओळखता मोहिते पाटलाच्या प्रेमामुळे निवडून दिलं. आयुष्यात ज्या मुस्लिम समाजाने भारतीय जनता पार्टीला मतदान केलं नाही, ती मोहिते पाटलाच्या प्रेमामुळे त्यावेळेला काही लोकांनी मतदान केलं. त्यामुळे तुम्ही इथं आमदार झाला. तुम्हाला जर इथल्या जनतेनं निवडून दिलं नसतं किंवा तुमची उमेदवारी लादल्या गेली नसती, ती चूक आम्हाला आता सुधारायची आहे. तुम्हाला तुमच्या गावी माघारी आम्हाला लवकरच पाठवायचं आहे. येणाऱ्या 3 तारखेला इथली जनता सुज्ञ आहे. तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर बटन दाबून तुम्हाला परत माघारी बीडला आम्ही पाठवायची तयारी केलेली आहे. आपले अपक्ष उमेदवार साजिद भाई सय्यद यांनी आपल्याला पाठिंबा दिला, ते तुमच्यासोबत नव्हते आणि त्यांनी आपल्याला पाठिंबा दिल्यानंतरची परिस्थिती काय होती ते सांगा. साजिदभाईंनी प्रथमतः मी साजिदभाईंचं अभिनंदन करतो की त्यांनी मला पाठिंबा दिला. साजिदभाईंच्या पाठिंब्यामुळे मला 100 हत्तीचं बळ मिळाल्यासारखं वाटलं. त्यामुळं मी साजिदभाईंचं मनापासून धन्यवाद तर करणारच आहे, परंतु खांद्याला खांदा लावून आम्ही दोघंही नगर परिषदेत दिसणार आहेत. आपल्याला काय वाटतं या जे आता अपक्ष उमेदवारांनी मोहसिन शेख या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, मुस्लिम समाजाचं मतविभाजन होऊ नये म्हणून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, तर ही लढत रंगतदार होईल का? 100% मोहसिनबाईला याला फरक पडणार आहे आणि 100% मोहसिनबाई आणि पाडोळे वहिनी निवडून येणार आहेत.
आणि मोहिते पाटीलची सत्ता येणार आहे अकलूजमध्ये. कोणी काय बाहेरचे येऊन इथं राज करणार नाही. प्रभाग क्रमांक 4मध्ये जी आताची परिस्थिती आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटते? प्रभाग 4 परिस्थिती विकास तर झालेला आहे. आता मोशिनबाई निवडून आल्यावर विकास होईल. 4 वर्ष प्रशासन लागू होतं, बरोबर आहे का? आता प्रशासनाला आपण मानू शकत नाही, आपली बॉडीच नव्हती ना तिथं. बॉडी आल्यावर आपण हक्कानं म्हणू शकतो बाबा हे काम राहिले. तर ते प्रशासनाला जाऊन काय म्हणायचं बाबा आमचं काम करून ते अधिकारी आहे, ते काय सरकारी अधिकारी आहे, त्याला काय आपल्याला बोलू शकत नाही. आता आपल्या हक्काची माणसं आली ना. म्हणजे विकास झाला नव्हता ते प्रशासक असल्यामुळे झाला नव्हता का? प्रशासन असल्यामुळे विकास झाला नाही ना. ह्याच्या आधी विकास झालाच की. ग्रामपंचायत असताना आशिया खंडातली 1 नंबर ग्रामपंचायतीमुळे विकास झालेला. ग्रामपंचायत होती आशिया खंडात 1 नंबर. म्हणजे रामभाऊ जे अकलूजला राहायला येत आहेत ते अकलूज हे चांगले गाव असल्यामुळे आणि त्याचे महत्त्व त्यांना कळाल्यामुळे ते अकलूजला राहायला येत आहेत असं म्हणायचं का? का अभिनंदन, येऊ दे की राहायला कोणी बी येतो. आमच्या गावात आता बाहेर गावातले आता किती थाईक झाले ते, त्यांना बी आम्ही तसं म्हणतो येऊन राहायला जावा. आले तर धन्यवादच आहे आणि नाही आली तर बरंच आहे. तसं काय नाही टेन्शन आम्हाला. कोणी बी आला तर काय आम्ही जनता आहे. आम जनता काय सुखाने जगतीच की. कोणाच्या दहशतमुळे जगणार आहे का? दहशतमध्ये राहणार आहे अकलूजची माणसं? नाहीच की. आणि दहशत नव्हती आणि होणार बी नाही. दहशत तरी विकासचीच दहशत आहे. दहशत काय अशी मोकळ्यात कोण पाठलं लोक कोणावर दहशत करतच नाही ना. दहशत फक्त विकास आहे. विकासच्या मुद्द्यावर बोलायचं. प्रभाग क्रमांक 4मध्ये आता आपल्याला प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान वाटते का? आणि कोणकोणत्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि जे आपल्याला उमेदवार लाभलेले आहेत त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? वार्ड क्रमांक 4 पारंपरिक मोहिते पाटील कुटुंबियाचा वार्ड. इथं विकास कामं पहिल्यापासून भरपूर होती. मधल्यातरी प्रशासक बसल्यामुळं ते गटरी तुंबणे वगैरे एवढं छोटं मोठं प्रकार, पण ते प्रशासकामुळं झालं. यात मोहिते पाटलांची सत्ता नव्हती. विरोधक काही म्हणेल. आणि इथं आमचे 3ही उमेदवार भरघोस मतांना निवडून येणार. कारण ह्या मोहिते पाटील कुटुंबियानं प्रत्येक घरात मदतीचा हात आहे. आता वैयक्तिक मी झालं तर माझ्या वेळोवेळी प्रसंग पडले. आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब, आदरणीय शिवबाबा, ॲडमिशनचं काय काम असेल तर अण्णासाहेब, वेगवेगळ्या स्वरूपाने वेगवेगळे नेते मंडळी ज्या त्यांच्या कार्यकाळात झाली आम्हाला मदतीचा हात दिला. मुस्लिम समाज असं जातीभेद कधी केलं नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जायचं, सगळ्यांना समान वागणूक द्यायची. प्रत्येक आमच्या सण वार प्रत्येक वेळेस आम्हाला बोलवते तर आम्ही त्यांच्या घरी जातो. इथं एवढं मोठं ऐक्य आहे. आमची मुलं गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत. गणेश जयंतीला आमच्या समाजावरतीनं काही साहित्य मागितलं, तांदूळ म्हणा, तेल डबे म्हणा, आम्ही आमच्या ईद मिलादला तांदूळ डबे, तेल काही मागू दे, एकमेकाला सलोख्यानं वागतो. इथं कुणीतरी काहीतरी पेरण्याचा प्रयत्न केला तर ती पेरलं जाणार नाही. रामभाऊचे समर्थक म्हणतात की रामभाऊने कधी न एवढं काम केले, जनतेच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि कधी आतापर्यंत जेवढी मदत लोकांना झाली नाही ते रामभाऊमुळं झाली. दवाखान्याचं भरपूर पेशंटचं म्हणजे ते सोशल मीडियावर व्हायरल करतात की आम्ही 10 लाखाचे ऑपरेशन केले, 15 लाखाचे ऑपरेशन केले. तर तसा प्रकार मोहिते पाटलांनी कधी केला आहे का? बरं झालं मला विचारलं. माझ्यावर वैयक्तिक धैर्यशील मोहिते पाटील साहेबांनी 2 वेळा, एक वेळा सुरुवातीला माझी आई 2002मध्ये ज्यावेळेस तिला पॅरालिसचा स्ट्रोक आला होता आणि डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या, त्यावेळेस साहेबांनी शिरीष गांधी डॉक्टर तुम्ही जाऊन चौकशी करू शकता तिथं गेले. 2002 साली 56,000 बिल साहेबांनी भरलं होतं. आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेबांनी भरलं होतं. आणि विरोधक जे आहेत ते फक्त भांडवल करतायत. त्यांनी कधीही म्हणजे मला जाणवू बी दिलं नाही की मी उपकार केले, कधीच नाही. भाजपवाले याचे भांडवल करतायत, लोकांच्या दुःखाचं भांडवल करतायत. त्यांच्याकडं स्टंटबाजी आहे, त्यांच्याकडे काम काय आहे? फक्त सोशल मीडिया. खाली ग्राउंडवर काय आहे? काही नाही. ॲडमिशनचं असू दे, अण्णासाहेब माझ्या मुलीचे ॲडमिशन करा, फी माझी ऐपत नाही, ठीक आहे माफ केली फी. बाबा बहिणीसाहेब अशी अडचण आहे, चला. म्हणजे प्रत्येक गोरगरिबाला सहकार्याची भूमिका मोहिते पाटील कुटुंबियांनी घेतली. इव्हन आता काय 2 महिन्यापूर्वी राजेंपाची एक मी विषय घेऊन गेलो होतो. राजेसाहेब अशी मदत करावी लागते, निराधार आहे. राजेसाहेब म्हणले ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, तुम्ही बघताय ना, केली ती. म्हणजे एवढं कधी त्या गोष्टीची त्यांनी ॲडव्हर्टाईज केली नाही. मलाच काय विचारता, काजीगल्लीत प्रत्येक कुटुंबाला विचार, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सुरुवातीपासून बाळदादांपासून, मोठ्या दादांपासून, रणजितदादापासून
कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मदतीची भूमिका मोहिते पाटील कुटुंबियाची राहिली. मताचे विभाजन होऊ नये म्हणून साजिदभाई सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार मोहसिन शेख यांना पाठिंबा दिलेला आहे आणि समोरचा उमेदवार हा निवडणूक लढवण्यापुरता अकलूजला आल्यामुळे प्रतिस्पर्ध्याचा या उमेदवाराला काहीही फरक पडणार नाही. तसेच रामभाऊ सातपुते हे फक्त लोकांच्या वाईट काळाचे भांडवल करतात असा सूर या भागातील लोकांतून निघत आहे. त्यामुळे ही निवडणूक एक हाती जिंकली जाईल असं इथलं वातावरण पाहून आपल्याला वाटत आहे.